हॅलो, ओळखलं का मला? काही लोक ओळखतील, काही नाही ओळखणार. मी गायत्री. मी इंस्टाग्रामवर ऑलरेडी मेपासून व्लॉग्स करते आणि आता मला वाटलं की मी यूट्यूबवर पण व्लॉगिंग स्टार्ट करावी. सो हा माझा आहे फर्स्ट व्लॉग. अँड येस, एक गोष्ट आधीच सांगते, याच्यामध्ये काहीच परफेक्ट नाही आहे. अँड येस, एक गोष्ट मी आधीच सांगते, हा व्लॉग पूर्ण इम्परफेक्शनने भरलेला असणार आहे, कारण हा माझा फर्स्ट व्लॉग आहे. सो आय एम जस्ट ट्राईंग. ओके, कंप्लेंट कमी ठेवा आणि सजेशन्स जास्ती द्या की तू हे करू शकते, तू ते करू शकते. सो लेट स्टार्ट माय फर्स्ट ब्लॉग. आणि मला सर्वांकडून हे पण ऐकायला आवडेल की तुमचे न्यू इयर रिझोल्युशन्स काय आहे आणि तुम्हाला वाटतंय का की ते तुम्ही फॉलो करू शकता आणि पूर्ण करू शकता. मला सांगा कमेंट्समध्ये. हाय. आयुष्य कधी कधी खूप अवघड वाटतं. सगळं करतो, सगळ्यांसाठी धावतो, पण तरीही मन थकतं. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होईनच असं नाही, आणि ते स्वीकारणं सगळ्यात कठीण असतं. अशा वेळी देवाची आठवण येते. काही मागण्यासाठी नाही, तर थोडं शांत व्हायला. देव कधीच असं म्हणत नाही सगळं सोपं करीन. तो फक्त एवढंच सांगतो, तू एकटा नाहीये. आयुष्यात उत्तर सगळ्याच प्रश्नांचं मिळतं असं नसतं, पण देवावरचा विश्वास मनाला थोडं स्थिर करतो. आपण रोज मजबूत राहण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी थकून थांबण्याचीही गरज असते. देवाकडे बसल्यावर कळतं सगळं आपल्या हातात नसतं, आणि ते ठीक पण आहे. जे आपल्याला मिळतं ना त्याच्यात खुश राहायचं, आणि जे नाही मिळत त्यासाठी स्वतःला दोष बिलकुल द्यायचा नाही. आणि हे आयुष्यातलं एक सत्यच आहे, देव आयुष्य बदलत नाही, पण आयुष्य पाहण्याची नवीन नजर देतो. आणि कधी कधी फक्त हे पण पुरेसं असतं की कोणी आपल्यासोबत आहे किंवा नाही आहे, देव आपल्यासोबत नेहमीच असतो. तर म्हणूनच आज मला वाटलं नव्या वर्षाची सुरुवात आहे, देवाचं दर्शन घेऊनच सुरुवात करूया. बघा तुम्हाला काय वाटतं. आणि मग आम्ही मंदिरातून आलो. मग नंतर मला खूप भूक लागली होती. आम्ही दाबेली खायला गेलेलो, पण काय होतं ना, माझं खूप डोकं दुखत होतं आणि मला मळमळ पण होत होती. सो चहा प्यायला गेलो, बट मी तिथे चहा तर पिलीच नव्हती. माझ्या फ्रेंडला देऊन दिली माझी चहा, आणि मग मला वाटत होतं मला ॲसिडिटी झाली आहे. मग मी ॲसिडिटीची गोळी घेतली. ॲसिडिटीची गोळी घेतल्यावर मला अर्ध्या तासाने बरं वाटलं. मग मी आता जेवण केलं आणि माझ्या डोक्यात एकच होतं की आपण आज ठरवलं होतं की आपण ब्लॉग टाकणार आहे, आणि ती गोष्ट आपल्याकडून झाली नाही आहे. कामामुळे किंवा तब्येतीमुळे किंवा बाहेर जाण्यामुळे, जे काही रिझन असो. पण मी विचार केला की यार, पहिल्याच दिवशी जर आपण असं करतोय तर कसं चालणार. पहिल्या दिवशी तरी ॲटलिस्ट आपण काय बोलतो, आपण हे राहायला पाहिजे, म्हणजे कन्सिस्टन्सी दाखवायला पाहिजे, आणि जी गोष्ट करायची आहे त्याच्यासाठी ट्राय तरी करायला पाहिजे. सो हिअर इट इज, आणि मी तुमच्यासमोर बोलते आहे. लेट्स सी. वेट, तुम्ही जर या क्लिपपर्यंत आलाय म्हणजे तुम्ही माझा व्लॉग पूर्ण बघितलाय, आणि तुम्हाला आवडला या नाही पण आवडला तरी तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसं वाटलं माझा फर्स्ट ब्लॉग बघून. आणि तसं खरं सांगायला तर आता मी हे फक्त बोलणं माझं वाढवते आहे, कारण की माझ्याकडे एवढ्या क्लिप्स घेतलेल्या नाही आहे आता की मी त्या व्लॉग्समध्ये टाकू शकेन. तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील मला विचारायला, ते पण तुम्ही विचारू शकता. ओके.